शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी चिंचा आलेली तयार झाडं ज्याचं लोडिंग चाललेलं आहे. श्री सुनील काळे सर मोडणी माड्यासाठी सरांनी 5 वर्षाची झाडं बघू शकतो आपण. चिंचेचं फ्लावरिंग आलेली फुलं आलेली झाडं जमिनीत लागले की लगेच उत्पादन चालू. तर अशा प्रकारची तयार झाडं 5 वर्षाची महाराष्ट्रात सर्व ठिकाणी 1500 रुपयानं घरपोच होते. तर आता हे लोडिंग चाललेलं आहे. 12 मे 2026ला 60 किलोच्या बॅगमधली 5 वर्षाची झाडं बघू शकतो. आता रोपं सिलेक्शन करून द्यायचे चाललेले आहेत. बडत्यांना गाडी घ्या पुढं. हा आपला नर्सरीचा JCP. या JCPमध्ये ही झाडं तयार झाडं चिंच आलेली झाडं आपण लोडिंग करतो आहे. जात आहे PKM थाई चिंच बघू शकताय. अशा प्रकारे आता जी चिंच कमी पाण्यामध्ये कमी कष्टामध्ये येणारं पीक आणि ज्याचं आयुष्यमान 150 वर्षे राहतं 5 वर्षाची PKM चिंच या गाडीमध्ये लोडिंग होणार आहे मोडणी माड्यासाठी. त्याचबरोबर त्याच गाडीमध्ये श्री गव्हाणे साहेब सांगोल्याचे मोठे बागायतदार आहेत. त्यांचा नारळ पण ह्याच गाडीत लोडिंग होणार आहे. तर ही जी तयार झाडं चांगलं खोड असलेली झाडं बघू शकतो आपण. मजबूत खोड एकदम असलेली झाडं 60 किलोच्या बॅगमधली 5 वर्षे झाडं चिंच आलेली झाडं जी लोडिंग करतो आहे आपण. आता चिंचेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. चिंच जर म्हटलं तरी PKM थाई चिंच जे रोप लावल्यानंतर आपल्याला 1च वर्षात उत्पादन देतं आहे. 60 किलोच्या बॅगमधलं झाड आहे. 1500 रुपयानं महाराष्ट्रात घरपोच होते. आता शेतकरी बंधू ही जी चिंच आहे ही चिंच आपल्याला कमी पाण्यामध्ये कमी मेहनतीमध्ये झाड डेव्हलप होतं आहे. त्याला जमिनीमध्ये लागल्यानंतर लगेच उत्पादन आपल्याला चालू होतं आहे. बऱ्याच झाडांना फ्लावरिंग आलेलं आहे. म्हणजे जे चिंचा म्हणतो आपण अशा प्रकारे सिलेक्शन करून भगवान झाडं भरताना मोठा बुंदा भर नऊ दे बरोस. मोठा बुंदा समजतं का मराठीत. गाडी भरताना स्वतः आपण असतोय आणि जे रोप योग्य आहे साईजला खोडाला तीच रोपं भरली जातात. जी कमी खोड आहेत ती रोपं आपण खत पाणी घालून परत त्याला वाढवतो आहे. कारण 1500 रुपये शेतकरी ज्यावेळी आपल्याला देतात एका झाडाचे अशी चिंच आलेली झाडं त्यावेळी आपण झाड योग्य प्रकारचं जे झाड आहे तेच त्यात लोडिंग करणार. जे खराब वाटतं आहे ते झाड भरणार नाही. अशा प्रकारचं PKM थाई चिंच शेतकरी बंधू. आता ही झाडं एकदा लावल्यानंतर लगेच उत्पादन चालू होतं आहे. होणारा खर्च आहे भगवान ते नको रोप. हां ते घे. हां ते घे चल. बघू शकतो आहे गाडी भरताना आपण स्वतः असल्यामुळं जे रोप आपल्याला योग्य वाटतं आहे तेच रोप लोडिंग होणार. आता चिंचेची लागवड करताना शेतकरी बंधू आपण 20 बाय 20 30 बाय 30 भगवान ते नको रोप थांब. अबे हे घे. खोड आहे का चांगलं. हां घ्या ते. बघू शकतो लगेच राहिलेल्या रोपांना आपण खत पाणी घालून झाडं वाढवत असतोय. आता सुनील काळे साहेबांना आपण झाडं देताना खत पाण्याचं शेड्यूल दिलेलं आहे. त्या पद्धतीने त्यांनी फॉलो करायचं आहे. 100% झाडं जगतात आणि उत्पादन घेता येतं. माझी नर्सरी 1982ची 35 एकरात नर्सरी आहे ज्याचं चिंचेचं काकण मोठं होतं. अशा प्रकारची ही PKM थाई चिंच मध्ये आंतरपिकं घेता येतात. आणि एकदा लावल्यानंतर आता बघू शकतो आहे जे मी रोप दाखवतो आहे तेच लोडिंग होणार. भगवान हे रोप घ्यायचं पलीकडलं रोप घ्यायचं. हां बघू शकतो आहे अशी खोड जाड असलेली. भगवान बाजूला वडते वड. बाबा ही 2 वड म्हणजे JCP आलाही परत हे करता येते. अशा प्रकारे JCPनं भरायला चालू आहे. या बाजूला ए इकडे सगळे. तर शेतकरी बंधू तुम्ही ज्यावेळी 20 बाय 20 25 बाय 25 वरती चिंच लावताय चिंच लावल्यापासून आपल्याला उत्पादन जे आहे ते लगेच उत्पादन मिळावं आणि होणारा मनुष्यबळाचा खर्च थांबवावा यासाठी आपण तयार झाडं घेत असतो. जमिनीत लागली की झाड झपाट्यानं वाढणार आणि आपल्याला उत्पादनाचा बेस चांगला मिळणार. अशा प्रकारची ही PKM थाई चिंच श्री सुनील काळे सर मोडणी माडा. आता चिंच म्हटलं तरी आंबट गोड चिंच असते. आकडा मोठा असतो आणि आपल्याला उत्पादन प्रत्येक वर्षी येत असतं. आता झाडांना सगळ्या फुलिंग चालू झालेलं आहे. अशा प्रकारे योग्य सल्ला मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भगवान घ्या ते. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. अशा प्रकारची खात्रीची रोपं मिळण्यासाठी अनेकदा
चॅनलवरती आपण सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओलाही लाईक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बघून हे घे. आपल्याकडे 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात, जी रोपं लावल्यानंतर लगेच उत्पादन देणारे अशी पण झाडं आहेत. लहान रोपापासून तयार झाडापर्यंत सर्व रोपं मिळतात आपल्याकडे. हे बाबा हे